प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य प्रचार व पदयात्रा। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिस्मिल्ला भाभी शेख, मीनाक्षी गणेश चौगले, राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे हे चारही उमेदवार सक्षम, अभ्यासू आणि विकासाभिमुख असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे। भाजपने या प्रभागात नवीन चेहरे दिल्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण तयार झाले असून निवडणुकीत भाजपचे कमळ फुलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात बोलताना उमेदवार राजकुमार कबाडे यांनी सांगितले की प्रभागातील अद्याप अपूर्ण राहिलेल्या विकास कामांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन ही कामे तातडीने मार्गी लावली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यापूर्वी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मिळाला असून त्या निधीतून झालेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही नागरिकांपुढे जात आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले। तसेच उर्वरित राहिलेली सर्व विकास कामे ही त्याच ताकदीने पूर्ण केली जातील अशी ग्वाही उमेदवारांनी दिली आहे। दरम्यान जुबेर शेख यांच्या मातोश्री बिस्मिल्ला भाभी शेख यांचे नाव प्रभागात सकारात्मक चर्चेत असून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। एकूण सक्षम उमेदवारांची फळी, विकासाचा अजेंडा आणि अनुभवी नेतृत्वाच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपची स्थिती भक्कम होत असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत। नमस्ते, आज आम्ही वार्ड क्रमांक 5 मध्ये भाजपचे चारही उमेदवार प्रचारासाठी आलेलो आहे। ह्या भागामध्ये आम्हाला आल्यावर हे लक्षात आलं की पाटील मागील जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी काय काम केलं आहे हे ते स्वतःच इथले नागरिक आम्हाला सांगत आहेत। त्यामुळे आम्ही भवनीची 22-23 कोटी रुपयाचे काम केले, हे भवनी केलं हे त्यांना सगळ्यांना समजले आणि त्याच प्रश्नावर त्यांनी आम्हीच काम केले हे सांगत फिरताना नागरिक त्यांना सांगाले की हे काम माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून झालेलं आहे आणि तुम्ही काही कामे केलेली नाही आहे। आणि असा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या वार्डातून मिळत आहे की ते सांगत आहेत की ह्यावेळी आम्ही नवीन शहरांना संधी देणार आहे आणि तुम्हाला निवडून देणार आहे। जनता आमच्यावर खरोखर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केल्यानंतर आम्हाला इथं भरपूर कामे करावी लागणार आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत करणार आहे। कारण की केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचे सरकार आहे। त्याचप्रमाणे यावेळी महानगरपालिकेमध्येही भाजपचे सरकार आणणार आहे आणि इथं निधी कुठलाही कमी पडणार नाही असं काल आपल्या देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनीच पहिल्यांदा ज्या शुभारंभ झाला त्यावेळी डिक्लेअर केलं आहे। आणि भाऊनीसुद्धा काल ह्या 5 नंबर वार्डात मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं की 5 वर्ष मी इथं आमदार आहे, तो तर निधी कमी पडणारच नाही, तो सोडून तुम्हाला महानगरपालिकेचाही निधी कमी पडू देणार नाही। काल आम्ही फिरजादे कॉलनी, चांद कॉलनी, परत बाकीचे लांबदाडे मळा, आपल्या फिरजादे गल्ली, त्याचप्रमाणे बाकीचे सगळे भाग आम्ही 5 नंबर वार्डातले कुठे किल्ला भाग या सगळ्या भागामध्ये फिरत आहोत। सगळ्या भागामधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि सर्वकडे वातावरण भाजपमय आहे। त्यामुळे 100% महानगरपालिकेमध्ये भाजपचे कमळ फुलणार आहे। भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आज वार्ड क्रमांक 5 मध्ये चांद कॉलनी, फिरजादे प्लॉट, चौगले प्लॉट आणि लांबदाडे मल्ला किल्ला भाग आणि जन्नासाहेब दर्ग्याच्या मागं सगळीकडे फिरत आहे। यांना चारही उमेदवाराला प्रतिसाद चांगलं मिळत आहे। उमेदवारांना यासाठी सर्वांना आवाहन करतो, भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मतदान करून चारांना निवडून द्या।